Hello dear students, in today's lecture we are going to discuss causes and effects of earthquake. In the previous lecture we have seen what is an earthquake, then how it is developed, किंवा earthquake कशा पद्धतीनं होतो ते आपण मोजायचं कसं, हे सगळे बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट earthquake आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली. नाव लेट अस सी व्हॉट आर द कॉजेस ऑफ इफेक्ट म्हणजे ऑफ अर्थक्वेक्स आणि त्याचे इफेक्ट्स काय आहेत. सो वन बाय वन त्याचे कॉजेस बघूयात. द फर्स्ट कॉज ऑफ द अर्थक्वेक इज व्होल्कॅनिक इरप्शन. एक एक कॉज आपण लिहून वन बाय वन डिस्कस करूया. सो व्होल्कॅनिक इरप्शन ज्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणतो. सो व्होल्कॅनिक इरप्शन आणि अर्थक्वेक फॉर्मेशन ह्याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे तर बघा, जेव्हा केव्हा तो जो ज्वालामुखी आहे तो अर्थच्या सेंटरपासून अर्थच्या कोअरपासून वरती येत असतो. ज्वालामुखी म्हणजे काय असतं, लाव्हारस असतो ना तो. सो तो जेव्हा अर्थच्या सेंटरपासून सरफेसवरती येत असतो तर तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूव्हमेंट्स ज्या आहेत अर्थच्या सरफेसवरती किंवा इनसाइड द अर्थ ह्या खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मूव्हमेंट्स होतात अर्थमध्ये आणि त्या मूव्हमेंट्समुळे अर्थक्वेक हा होऊ शकतो. सो व्होल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखीचा उद्रेक होताना अर्थक्वेक फॉर्मेशन हे होऊ शकते. सो फर्स्ट रिझन झालं व्होल्कॅनिक इरप्शन. त्यानंतर सेकंड रिझन जे आहे ते आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स. डॅम्स ज्याला आपण धरण असं म्हणतो. सो डॅम कन्स्ट्रक्शन आणि अर्थक्वेकच्या मध्ये काय कोरिलेशन आहे तर बघा, जेव्हा बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम एक स्पेसिफिक असं हॅबिटॅट त्या पर्टिक्युलर जागी प्रेझेंट असतो. तिथे जंगल किंवा वॉटेवर जे काही हॅबिटॅट असेल ते आपण पूर्णपणे क्लिअर करतो. तिथं डॅम कन्स्ट्रक्शन करताना आधी तिथे असणारं जे जे काही हॅबिटॅट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं राहण्याचं ठिकाण, सो ते सगळं आपण क्लिअर करतो आणि तिथे आपण काय करतो, मोठ्या डॅम बांधताना त्याचा बेस वगैरे फाउंडेशन जे आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सकॅव्हेशन जे अर्थचं डिगिंग ॲक्टिव्हिटी म्हणूयात आपण ते जास्त प्रमाणात होतं. हे एक रिझन झालं. त्यानंतर जे स्टोअर्ड वॉटर असतं त्याचं जे वजन, धरण खूप मोठी जे आपण बांधतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जे वॉटर स्टोअर्ड असतं तर त्या स्टोअर्ड वॉटरमुळे देखील एक प्रकारचा दाब हा त्या सरफेसवरती येत असतो. सो डॅम कन्स्ट्रक्शनच्या वेळेस चेंजेस झाले. त्यानंतर डॅम बांधल्यानंतर त्या वॉटर रिझर्वॉयरमुळे देखील एक प्रकारचं प्रेशर त्या अर्थ सरफेसवरती डेव्हलप होणार. सो बिकॉज ऑफ दॅट डॅम कन्स्ट्रक्शन हा देखील एक अर्थक्वेक होण्यामागचं एक महत्त्वाचं रिझन आहे असं आपण म्हणू शकतो. जिथे आपण आता हे कोयना डॅम जे आहे तर बरेच जे भूकंप होतात ते त्या डॅमच्या आसपास त्याचं इपी सेंटर जे असतं ते प्रेझेंट असतं. म्हणजेच का तर हे एक रिझन झालं की स्टोरेज ऑफ वॉटरमुळे आणि डॅम कन्स्ट्रक्शन करताना जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये अर्थच्या सरफेसशी खोदलेला असतो तर ह्या काही कारणांच्यामुळे डॅम कन्स्ट्रक्शनमुळे अर्थक्वेक हे होण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात. त्यानंतर स्टुडंट्स पुढचा फॅक्टर आहे मायनिंग ॲक्टिव्हिटी. मायनिंग ॲक्टिव्हिटी ज्याला आपण खाणकाम म्हणूयात. खाणी ज्या असतात तर खाणींच्यामध्ये काय असतं रे, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात, मेटल्स, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स, नॉन मेटल्स, हे सगळे सबस्टन्सेस आपण खाणीमध्ये प्रेझेंट असतात. धातू असतात, सोन्याच्या खाणी, हिऱ्याच्या खाणी, चांदीच्या खाणी वगैरे वगैरे. सो ते पर्टिक्युलर सबस्टन्सेस, मिनरल्स जे असतात ते काढताना, खाणीमधून बाजूला काढताना मोठ्या प्रमाणामध्ये आपण अर्थचं एक्सकॅव्हेशन करतो, म्हणजेच परत खोदकाम करतो आणि त्या खोदकामामुळं काय होतं तर पॉसिबिलिटीज ज्या आहेत अर्थक्वेकच्या त्या होण्याच्या चान्सेस हे जास्त वाढतात. सो मायनिंग हे एक अनादर रिझन झालं की ज्याच्यामुळे अर्थक्वेक फॉर्मेशन हे होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यानंतर पुढचं जे रिझन आहे ते आहे ॲटॉमिक टेस्ट. ॲटॉमिक टेस्ट ज्याला आपण अणू चाचण्या असं म्हणतो. ॲटॉमिक टेस्टमुळं काय होतं तर बॉम्ब ब्लास्ट्स वगैरे असतात, बरोबर की नाही. मग त्याच्यामुळे देखील अर्थचं सरफेस
जे डिस्टर्बन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे देखील अर्थक्वेक फॉर्मेशन हे होण्याचे चान्सेस वाढतात. सो ॲटॉमिक टेस्ट आर अगेन रिस्पॉन्सिबल फॉर द अर्थक्वेक्स. आणि अजून एक रिझन आपल्याला सांगता येईल की पर्कोलेशन ऑफ वॉटर. आता हे काय आहे बघूयात. पर्कोलेशन ऑफ वॉटर थ्रू क्रॅक्स. वॉटरचं पर्कोलेशन थ्रू क्रॅक्स म्हणजे काय होतं तर अर्थच्या सरफेसवरती जे काही पाणी प्रेझेंट आहे तर ते ज्या भेगा असतात दगडांच्यामध्ये किंवा जमिनीमध्ये असणाऱ्या भेगा त्याच्यातून ते पाणी झिरपत अर्थच्या खाली सरफेसपासून खाली हे जातं. आता जसं जसं ते वॉटर सरफेसपासून खाली जात जाईल तसं तुम्हाला हे तर माहिती आहे की सेंटरपाशी जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त आहे. अर्थच्या सरफेसपेक्षा अर्थच्या सेंटरकडं असणारं टेम्परेचर हे हाय असतं. सो ड्यू टू दॅट हाय प्रेशर खूप सपोज ते पाणी आत जात गेलं तर त्या हाय टेम्परेचरमुळं काय होईल हे जे झिरपत गेलेलं पाणी आहे त्याचं वेपरमध्ये फॉर्मेशन होणार. बरोबर. पाण्याची वाफ होणार आणि दॅट व्हेपर विल ट्राय टू एस्केप फ्रॉम द प्लेस की जिथे कुठे ते वेपर आहे तिथून ते बाहेर यायचा ट्राय करणार आणि त्या ट्रायमध्ये किंवा त्या प्रयत्नामध्ये हे अर्थक्वेक्स हे होऊ शकतात. परत एकदा सांगते बघा. जे सरफेसवरती पाणी आहे ते झिरपत अर्थच्या सेंटरकडे जर मूव्ह होत गेलं तर तिथं असणाऱ्या हीटमुळे त्या पाण्याची वाफ होणार, व्हेपर्स फॉर्म होणार अँड दॅट व्हेपर विल ट्राय टू एस्केप फ्रॉम इट्स प्लेस की ज्याच्यामुळे अर्थक्वेक्स हे होऊ शकतात. सो हे झाले काही स्पेसिफिक असे कॉजेस अर्थक्वेकचे. 5 कॉजेस इथे आपण दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या. इथे परत तुम्हाला पाठांतर न करता हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भूकंप होतो म्हणजे काय होतं की अर्थच्या सरफेसमध्ये मूव्हमेंट्स झाल्या. मग अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामुळे अर्थक्वेक होण्याचे चान्सेस वाढतात असं थोडासा विचार करायचा आणि मग तुम्ही ह्याचे कॉजेस जे आहेत ते सांगू शकता. आता त्याचे इफेक्ट्स काय काय होतात. भूकंप झाला किंवा भूकंप होऊन गेला की त्याचे ह्युमन्सवरती आणि अदर ॲनिमल्सवरती ओव्हर टोटल लाईफ जी आहे त्याच्यावरती किंवा आजूबाजूच्या असणाऱ्या बिल्डिंग्स ह्या सगळ्याच्यावरती काय इफेक्ट होतो तुम्ही बघितलं आहे ना. भूकंप आयदर डायरेक्टली झालेलं सुद्धा काही जणांनी बघितलं असेल किंवा त्याचे फोटोज पिक्चर्स जे आहेत ते तुम्ही बघितलं असेल तर ते जे काही तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं आहे भूकंपाचे झालेले इफेक्ट्स ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. सो द नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. सो द फर्स्ट जो इफेक्ट आहे तो लिहूयात लॉस ऑफ लाईफ. मग ते ह्युमन असू दे किंवा ॲनिमल्स असू दे. भूकंपामुळे बरेचदा ह्युमन्स किंवा अदर ॲनिमल्स हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स किंवा मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर खाली गाडले जातात आणि मरतात. बरोबर. सो ह्या भूकंपाचा एक मोठा इफेक्ट आपण सांगू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी ज्याला आपण लॉस ऑफ लाईफ असं म्हणतो. मग ते ॲनिमल्स, प्लांट्स, ह्युमन्स सगळ्याचेच इथं ओव्हरऑल आपण इन्क्लूड करू शकतो. हा फर्स्ट इफेक्ट झाला. नाव द नेक्स्ट इफेक्ट इज इकॉनॉमिक लॉस. अर्थातच भूकंप जसं तुम्हाला सांगितलं चित्र आठवा. भूकंप होऊन गेल्यानंतर काय डॅमेज झालेलं असतं. सगळ्या बिल्डिंग्स पडून गेलेल्या असतात, रस्ते खचलेले असतात, इलेक्ट्रिसिटीचे पोल्स जे आहेत ते वाकडे तिकडे पडलेले असतात. त्यामुळं लाईटच्या तारा बिरा सगळ्या तुटलेल्या असणार आहेत. बिल्डिंग्स, मॉन्युमेंट्स, त्यानंतर मोठी मोठी हॉस्पिटल्स, त्यानंतर ऑफिसेस हे सगळ्याच डॅमेज होणार. होय की नाही. सो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक लॉस हा जो आहे तो त्या पूर्ण कंट्रीचा, त्या पूर्ण रिजनचा हा होणार आहे. सो इथं तुम्ही सपोज तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं असेल तर तुम्ही हे शॉर्टमध्ये लिहाल. बट जर 3 मार्क्ससाठी वगैरे विचारलं असेल तर हे त्याच्या पुढे तुम्ही एक लाईनमध्ये आन्सर तुमचं इलॅबोरेट करायचं आहे. मग इकॉनॉमिक लॉस कसा होतो तर देअर इज लॉस ऑफ प्रॉपर्टी, लॉस ऑफ बिल्डिंग्स, इन्स्टिट्यूट्स, हाऊसेस, पोल्स हे तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक लॉस होतो. त्यानंतर
इकोसिस्टम डिस्ट्रक्शन. इकोसिस्टम म्हणजे काय रे? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्यामध्ये होणाऱ्या इंटरॅक्शन्स त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो, बरोबर. आता ह्या इकोसिस्टममध्ये होणारं डिस्ट्रक्शन, लिव्हिंग थिंग्स बरेचसे मेले, त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स झाला, नॉन लिव्हिंग थिंग्स त्याच्यावरती पण इफेक्ट झाला. सो तो जो काही एक बॅलन्स होता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा थिंग्समध्ये असणारा, तर तो बॅलन्स जो आहे तो इम्बॅलन्स झाला की ज्याच्यामुळे इकोसिस्टमचं डिस्ट्रक्शन झालं ड्यू टू इम्बॅलन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. हे तुम्ही इथं थर्ड पॉईंटमध्ये मेन्शन कराल. नाव द फोर्थ रिझन इज लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. रिझन नाही, इफेक्ट. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे लिव्हिंग, डायव्हर्सिटी म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं व्हेरिएशन. सो बघा, मोठ्या प्रमाणामध्ये जर भूकंप येऊन गेला तर तिथे असणारे, जसं की तुम्हाला सांगितलं, लॉस ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये ह्युमन्स, प्लांट्स, ॲनिमल्स सगळेच आले. मग जर मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जर मेले तर त्यांच्यामध्ये असणारी जी व्हरायटी आहे, व्हेरिएशन आहे, ज्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो, ती नष्ट झाली. खूप साऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज ह्या नष्ट होतील की ज्याच्यामुळे जो एक आपला जो भारत आहे किंवा आपला जो एशिया आहे तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स, ॲनिमल्स, इन्सेक्ट्स वगैरे खूप व्हरायटीज आहेत त्या प्रेझेंट आहेत. आता मध्यंतरी बघा, आफ्रिकेच्या त्या जंगलमध्ये वगैरे आग लागलेली होती, तर त्यामध्ये खूप सारे प्रकारचे रेअर ॲनिमल्स, रेअर प्लांट्स हे सगळे जळून गेले, त्या नाश झाला त्यांचा, होय की नाही. सो तशाच पद्धतीचा नाश हा ह्या अर्थक्वेक्समुळं देखील होऊ शकतो की ज्याच्यामुळे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ही कधी न भरून येणारी, म्हणजे एखादा रेअर असणारा प्लांट किंवा रेअर असणारा ॲनिमल जर ह्याच्यामध्ये मेला तर ते आपल्या एक नुकसान झालं ना खूप मोठ्या प्रकारचं. सो तो एक इथं तुम्ही पॉईंट मेन्शन करू शकता की लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर चेंज इन रिव्हर डायरेक्शन. चेंज कशी होते तर भूकंप झाल्यामुळं सपोज जमिनीला भेगा पडल्या किंवा काही पॅटर्न जे आहेत, लँडफॉर्म्स जे आहेत, डोंगर, दऱ्या, ह्यांचे जर पॅटर्न्स काही चेंज झाले, लँडफॉर्ममध्ये चेंजेस झाले, भेगा पडल्यामुळे दोन लँडफॉर्म सेपरेट झाले, असं काही होऊ शकतं चेंजेस अर्थच्या सरफेसवरती की ज्याच्यामुळं रिव्हरची डायरेक्शन एका डायरेक्शननं स्पेसिफिक नदी वाहत असेल, समजा भूकंप झाला त्याच्या पाथमध्ये चेंज हा होऊ शकतो. रिव्हर फ्लो आत्ता वेगळ्या डायरेक्शननं वाहतोय, मोठा भूकंप जर झाला तर त्या रिव्हरच्या फ्लोची डायरेक्शन ही चेंज होऊ शकते. हे तुम्ही इथं मेन्शन कराल. त्यानंतर चेंज इन वॉटर टेबल लेवल. वॉटर टेबल लेवल म्हणजे काय? जमिनीच्या सरफेसमध्ये जमिनीच्या आतमध्ये जे काही वॉटरची लेव्हल आहे त्याला म्हणायचं वॉटर टेबल, की इनसाइड द अर्थ सरफेस, जे आपण अंडरग्राऊंड वॉटर म्हणू आपण. सर तर त्याच्यामध्ये देखील चेंजेस, त्याच्या लेवलमध्ये चेंजेस हे अर्थक्वेकमुळं होऊ शकतात. त्याचा पाथ अगेन चेंज होऊ शकतो, त्याची पोझिशन चेंज होऊ शकते. सो हे काही स्पेसिफिक इफेक्ट्स. आता हे जे आहेत 1, 2, 3, 4 हे इथंपर्यंत तुम्ही कॉमन जे ऑब्झर्व करता, भूकंप होऊन गेल्यानंतर खूप सारे प्लांट्स, ॲनिमल्स मेलेले दिसून येतात, हे तुम्ही सांगू शकता. इकॉनॉमिक लॉस होतो हे तर तुम्ही सांगू शकता. इकोसिस्टम डिस्ट्रक्ट झाली, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी झाली, इथंपर्यंत तुम्ही इफेक्ट्स जे आपण बघतो ते सांगू शकता. आता दोन वेगळे फक्त राहतात की रिव्हरची डायरेक्शन चेंज होते आणि अंडरग्राऊंड वॉटर टेबल जे आहे त्याची डायरेक्शन चेंज होते. हे दोन थोडेसे वेगळे आहेत, ते लक्षात ठेवले की तुमचे हे इफेक्ट्स देखील
इझी जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला एक्झामसाठी. मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, पाठ करू नका, हे काहीतरी ट्रिक्स वापरा. आता हे तर तुम्ही नेहमी बघताच, सो हे काय पाठ करायची गरज नाही आहे. अर्थक्वेक होऊन गेल्यानंतर काय झालं हे काय पाठ करायची गरज नाही, हे समजून घ्या पॉईंट वाईज व्यवस्थित. हे झाले कॉजेस ऑफ अर्थक्वेक्स, हे झाले इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. आता आजच्या लेक्चरमध्ये तर आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे अर्थक्वेक झाल्या किंवा होऊ नये किंवा अर्थक्वेक होत असताना तुम्ही काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, अशा प्रकारचे काही पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.